नमस्कार मैत्रिणींनो, आज मी कांदा लसूण मसाला आणि धना पावडर बनवणार आहे. तुम्हाला सांगते, आधी वाटते बरं धना घ्यायचं, कढई फक्त गरम करून घ्यायचं आणि 2 चमचे जिरे त्याच्यात. हे गरम झालं तोपर्यंत इकडे मी साईड बाय साईड कांदा तळायला घेते. कांदा भाजून घेते. आपण इकडे 1 वाटी कांदा घेतलाय. हा मसाला बनवून घेतला म्हणजे 8 दिवस आपल्याला टेन्शन राहत नाही स्वयंपाकाचं. कुठली भाजी असली तरी वापरू शकतो आपण. इथं गरम झाल्यात, मी काढून घेते, थंड व्हायला ठेवते. तोपर्यंत आपण इकडं बाकीची तयारी करू. खोबरं मी आधीच भाजून घेतलं होतं, तळून ठेवलं होतं. कांदा थोडा झाला की त्याला आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे पटकन भाजतो कांदा. खोबऱ्यात आपलं भाजलंय, तळलंय छान, काढून घ्यायचं. 2 कामं साईड बाय साईड चाललेत आपण. इकडं 2 हळकुंड घेतले फोडून, ते आपण त्या धना पावडरमध्ये टाकायला तळून घ्यायचे. छान असं फुलते. धना पावडरला कलर पण छान येतो आणि फ्लेवर पण छान येतो हळकुंड तळून राहिल्यामुळे. कुठल्याही भाजीला यूज करू शकतो आपण. म्हणजे वाटण आणि धना पावडर घरच्या असेल तर काय पण व्हेज नॉनव्हेज भाज्या आपण बनवू शकतो पटकन ऐकायला. आणि शक्यतो मग लसूण खोबरं पण वापरायची गरज पडत नाही, हे सगळं वाटण असल्यामुळे. कांद्याला वेळ जातो तळायला. त्यात आपण काढून घेऊ. कसे फुललेत बघा हळकुंड. ह्याच तेलात आपल्याला लसूण
मिरची आणि काही मसाले आहेत माझ्याकडे. विलायची, 2-4 लवंगा, 2-4. तुम्ही सगळे कच्चे मसाले घेऊ शकता. आणि हे बंद करून टाकायचं. मी आलं घेतलंय थोडंसं. धने 2 चमचे. छान असं तळून घ्यायचं. एकदा ही वाटण करून ठेवलं की आपल्याला टेन्शन राहत नाही स्वयंपाकाचं. भाजी कुठली असली तरी आपण टाकू शकतो हा मसाला. सगळं आता आपण थंड करून घेणार आहे आणि मग वाटण करून एका हवाबंद डब्यात झाकून ठेवायचं. बसली छान धना पावडर झाली. इतका सुंदर कलर आलाय आणि वास तर इतका सुंदर घरभर पसरलाय. तुम्ही मसाला वांग, कारल्याची भाजी, दोडक्याची भाजी 1-1 चमचा टाकला तर दुसरं काही वापरायची गरज नाही. परत थोडीशी भाजलेली डाळ घेतली मी, माझ्या लक्षात नव्हती टाकायची. थोडीशी गरम करून घेते. आता हे सगळं थंड झालंय. मी वाटून तुम्हाला दाखवते. खूप छान होतो कांदा लसूण मसाला. करून बघा आणि नक्की सांगा कसा वाटला ते. धन्यवाद.